सिंपल आणि टेस्टी गाजराच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर गाजर मी किसून घेतले आहेत. 1 किलो गाजर आहेत हे. आता याला आपण कढईमध्ये काढून घेऊयात. कढईमध्ये त्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम ही मीडियम फ्लेम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरती छानपैकी त्याला परतून घ्यायचं आहे. गाजराचं पाणी आता रिलीज होतं आहे, तर ते पाणी पण आटून छानपैकी परतून घ्यायचं आहे. पाणी आता आटलेलं आहे, तरी पण छानपैकी त्याला अजून परतून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमच ठेवायची आहे. गाजराचं पाणी आता सुकलेलं आहे पूर्ण. आता स्लो गॅसवरती अजून 10 मिनटं परतून द्यायचं आहे. आता यामध्ये दूध ॲड करायचं आहे. साधारणतः मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा अजून थोडंसं वरतून दूध घेतलेलं आहे. तर दूध घेतल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याला मीडियम गॅसवरतीच ठेवायचं आहे. चांगला बॉईल त्याला येत आहे आणि दूध ॲड केल्यानंतर थोडंसं ते पांढरट दिसतं. आता ह्याच्यामध्ये विलायचीची पूड टाकलेली आहे. परत मिक्स करून घेऊयात. मोबाईलच्या फ्लॅशलाईटमुळं थोडंसं जरा येलो कलर दिसतो आहे. हे बघा, दूध पण आता छानपैकी बॉईल होत आहे त्यामधलं आणि बॉईल होतं आणि ते इवॅपोरेट होऊन ते आटून जातं ते. आता दूध पण त्यातलं हळूहळू आटत चाललं आहे. पूर्ण दूध आटल्यानंतर ह्याच्यामध्ये साखर आपल्याला ॲड करायची आहे. 1.5 वाटी मी साखर घेतलेली आहे. जसं आपल्याला गोड हवा आहे त्याच्या अकॉर्डिंग साखरचं प्रमाण ठेवायचं आहे. तर साखर टाकल्यानंतर ती साखर वितळायला सुरुवात होते आणि बघा, हे पूर्ण असं पाणी पाणी होत आहे. परत ते असं पूर्ण असं लिक्विड फॉर्ममध्ये ते मिक्सचर तयार होऊन जातं. आता हे मिक्सचर आपल्याला हे जे साखरेचं पाणी झालं आहे ते पुन्हा आटवायचं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे. साखर आता बऱ्यापैकी वितळली, तरी पण आपल्याला मीडियम गॅसवरती कंटिन्यू त्याला स्टर करायचं आहे. कंटिन्यू हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली हलवा लागू शकतो, चिटकू शकतो. त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरती कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे. आणि गाजराच्या हलव्याचा एक परफेक्ट कलर असो, थोडासा डार्क पिंकिश रेडिश असा कलर. तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती कंटिन्यू
हलवत राहायचं आहे. थोडासा मीडियम टू लो टू मीडियम गॅस करू शकतो, पण इथे कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे, कारण हलवा करपू शकतो किंवा कढईला लागू शकतो. त्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं आहे. हलव्यामध्ये जो एक कच्चापण असतो किंवा एक विशिष्ट असं कडवट टेस्ट किंवा स्मेल असते, तर ती नाही राहिली पाहिजे. तर त्याच्यामुळं ते चांगलं परतून घ्यायचं आहे. इथं आता आपला हलवा तयार आहे. बघा, परफेक्ट टेक्स्चर, परफेक्ट स्मूथनेस आणि एक शाईन असते, तर ती अचीव झालेली आहे आणि छान असा हलवा तयार झालेला आहे. परफेक्ट टेक्स्चर. आता याला मी एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतला आहे. तुम्ही पण नक्की बनवा. सिंपल आहे आणि खूप टेस्टी लागतो. बाय.